हेलो दोस्तों, मैं पूजा कौर। आप देख रहे हैं AIB न्यूज, जिस पे है जनता का भरोसा। तो चलते हैं आज की खबर की तरफ। आवाज येतोय ना शाळांना? सगळीकडे येतोय ना? हिंदू सकल मोर्चा च्या निमित्ताने जरा आता शांत ऐकून घ्या, आपसात वळवळ नको. हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने आता ज्याने आपले विचार मांडले ते आमचे कडवट हिंदुत्ववादी वक्ते माझे मित्र भरतजी, इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू माता भगिनींनो आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, आज आपण जो मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर ही जी काय निषेध सभा काढलेली आहे त्याची सगळी प्रमुख कारणं हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. इथे उपस्थित असलेला प्रत्येक हिंदू त्याला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे की आज आपण इथे कशाला जमलेलो आहे. परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थन देण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावर होणारा जो अत्याचार आहे, हल्ले आहे, त्याचा निषेध वर्तवण्यासाठी आपण इथे उभे आहोत. आता आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांना समर्थन देण्यासाठी आपण इथे आहोत. का समर्थन द्यायला लागतंय? ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंच्या बाजू घेतलेल्या एका आपल्या परमपूज्य महंतांचा, ज्याने हिंदूंच्या हिताचं वक्तव्य केलेलं आहे, हिंदूंची बाजू घेतलेली आहे आणि या जिहाद्यांना आपला त्यांना आरसा दाखवला, आपली स्वतःची त्या जिहाद्यांची लायकी दाखवली असेल तर त्या महंतांना, त्या आमच्या रामगिरी महाराजांना त्यांच्या कोणीही त्यांना वाकड्या नजरेने पाहू शकतं का? हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या. महाराजांना कोण वाकड्या नजरेने पाहू शकतं का आपण असताना? आणि त्या वाकड्या नजरेने पाहिल्यानंतर त्या कार्ट्यांना जिवंत आपण ठेवणार का? ह्याचं पहिलं तुम्ही उत्तर द्या. ते आगे बढ़लेले आहेत. आता आपण काय करतोय त्याच्यावर आहे. ते आगे बढ़लेले आहेत. त्यांनी सांगून ठेवलेलं आहे काय हा हिंदूंचा देश आहे, मी हिंदूंचा हित तिथे बोलणार आणि हिंदूंचा हित बोलल्यानंतर अगर कुठल्याही जिहाद्याने, कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या दाढीवाल्याने आमच्या महाराजांकडे वाकडे नजरेने पाहिलं तर शुक्रवारी तुमची ढुंगणं वरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ. आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नीट आपल्या पद्धतीने इथे राहायचं. जास्त इथे वळवळ केली तर डायरेक्ट तुमच्या अप्पांकडे तुम्हाला पाठवून देऊन नाटकं करणार नाही. आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेले आहेत, तुमच्या अप्पाच्या पाकिस्तानमध्ये ते बोललेले नाही. तुम्हाला जी नाटकं करायची, ज्या धमक्या द्यायच्या, जे समर्थनाचे रॅली काढायचे, जाऊन काढा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या हिंदू राष्ट्र
द्यायचे नाही. नाहीतर बघा जरा नजर फिरवून, हा फक्त ट्रेलर आहे. जास्त वळवळ केली ना, एवढ्या संख्येने बाहेर येऊ, तर किडे मकोड्यासारखे तुम्ही मराल, एवढे लक्षात ठेवा. किडे मकोडे गेले आहे फक्त 10-14%, जास्त नाही. एक जरा शिंक मारली ना, एक राहणार नाही इकडे, एक राहणार नाही. 2 किलोमीटर चालून आलो आपण. 2 किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा, बघितलं असेल कसे हातभर फाटून आतमध्ये बसलेले. मी माझ्या पोलीस बांधवांना आणि भगिनींना सांगेन, तुम्ही काही चिंता करू नका. या ज्या रॅलीमध्ये नितेश राणे चालतो त्यांच्या ढोंगणामध्ये ताकद येत नाही. काय वळवळ काय नाही वळवळ. त्याला माहिती आहे, एकाने पण ढुंगण बाहेर काढलं ना, वस्त्र फिरून आतमध्ये परत पाठवणार, परत पाठवणार नाही. बघा किती संरक्षण घ्यायला लागलं या लोकांना. प्रत्येक मस्जिदीवर माझे पोलीस बांधव बिचारे उभे होते. ते काय होता काय ह्याला, मग कशाला मस्ती करताय? कोणाच्या देशामध्ये राहताय? हे हिंदूंचा देश आहे. इथे फक्त भगवानारांचं चालेल, बाकी कोणाचं चालणार नाही, कोणाचं चालणार नाही. जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या रामगिरी महाराजांच्या संबंधित आता जे पण माझे हिंदू बांधव स्टेटस ठेवतायत, समर्थनाचे स्टेटस ठेवतायत, या भडव्यांची एवढी ताकद झाली आहे की त्यांना जाऊन घरामध्ये मारणे, एवढी ताकद झाली, एवढी हिंमत आहे तुमच्या लोकांना. ठीक आहे, आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील, पण तुला काही तू परत घरी येणार नाही. 2 पायावर परत घरी येणार नाही. तुला वाटतंय की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहित नाही? कोणीही आमच्या देशामध्ये आमच्या परमपूज्य महान रामगिरी महाराजांच्या समर्थनात कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही जिहादाने त्याला कशाही प्रकारचा त्रास दिला तर त्याला काय 2 पायावर आम्ही घरी सोडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. नाही सोडायचं. तेवढ्या हिंदूंनी आपली धाक दाखवलीच पाहिजे. ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या 90% आहे, यांची हिंमत होती कसे हो आपल्याकडे वाटल्या नजरेने पाहण्याची? कशाला द्यायची आम्ही रामगिरी महाराजांना संरक्षण? आम्ही नाही देणार. कारण का देशातला प्रत्येक हिंदू आमच्या रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, हे आपण संदेश दिला पाहिजे. आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे? अरे आम्ही असताना, एवढे हातपाय असताना, एवढ्या डोक्यावर आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास? आम्हाला पण बघायचंय ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात. आम्हाला पण पाहायचंय कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे. परत सांगून ठेवतो, पाहिजे तर हिंदीमध्ये सांगतो, वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ, या गांडूंना समजलं पाहिजे ना. नाहीतर बोलतील ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं, इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुमको तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना. नाही चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी. आम्ही पाहतोय युट्यूबवर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक मौली उठतायत आणि भाषणं देत आहेत,
येत आहेत त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेळा वाकडा बोलतायत. पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूबचे चॅनल बंद करा. प्रत्येकावर आमचं लक्ष आहे. नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असा कुठेतरी बडबडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही.